सो फर्स्ट ऑफ ऑल हार्ट ऑफ एम्फिबिया बरोबर हार्टचे पार्ट कुठले आहेत नेमके बेसिक पार्ट त्याचा अभ्यास करू. बेसिक पार्ट कुठले आहेत एक पहिले ऑरिकल असलंच पाहिजे आणि दुसरं आहे वेंट्रिकल. ऑरिकल अँड वेंट्रिकल्स आर कॉल्ड ॲज अ प्रायमरी पार्ट. प्रायमरी पार्ट ऑफ हार्ट हे प्रायमरी असलेच पाहिजे. आणि सेकंडरी पार्ट कुठले असेल पहा की म्हणजे प्रायमरी पार्ट आणि सेकंडरी पार्ट दोन सेकंडरी पार्ट आहेत. सायनस वेनसस या बाजूला घेतो. सायनस वेनसस कोनस आर्टेरियोसिस पार्ट लक्षात घ्या तुमच्या. कोनस आर्टेरियोसिस आणि ट्रंकस आर्टेरियोसिस. हे जे पार्ट आहेत हे सेकंडरी पार्ट आहेत. दीज आर दी सेकंडरी पार्ट. प्रायमरी पार्ट म्हणजे काय ते असलेच पाहिजेत. म्हणजे कसं की आपण होतं ऍक्सेसरी पार्ट की त्याला आपण ऍक्सेसरी पार्ट सुद्धा आपण म्हणू शकतो. असलेच पाहिजेत असं काही नाही. पण काही ॲनिमल मध्ये ते आहेत काही ॲनिमल मध्ये नाहीत. प्रायमरी पार्ट ऑरिकल अँड व्हेंट्रिकल असलंच पाहिजे. आर यू गेटिंग दिस. आणि काही ॲनिमल मध्ये सायनस वेनसस आहे ट्रंकस आर्टेरियोसिस आहे काही कोनस आर्टेरियोसिस. दीज आर द सेकंडरी पार्ट. प्रायमरी पार्ट अँड सेकंडरी पार्ट म्हणजे हार्ट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी एज वेल एज सेकंडरी पार्ट. सो लुक ॲट दिस. Sinus venosus and truncus arteriosus is present in a frog. Sinus venosus and truncus arteriosus is present in a frog. And conus arteriosus is the secondary part present in fishes. लक्षात आहे तुमच्या. सायनस वेनसस and truncus arterius present in amphibia frog मध्ये and conus arterius present in fishes. याचा अर्थ काय. सायनस वेनसस रेप्टाइल मध्ये पण आहे फिश मध्ये पण आहे पण ट्रंकस आर्टेरियस आणि कोनस आर्टेरियस हे पार्ट फार महत्त्वाचे. ट्रंकस आर्टेरियस इज प्रेझेंट इन फ्रॉग आणि कोनस आर्टेरियस इज प्रेझेंट इन फिशेस. हे सेकंडरी पार्ट आहे. सेकंड सायनस वेनसस इन केस ऑफ एम्फिबिया रेप्टाइल मॅमल अँड बर्ड सायनस वेन्स कंप्लीट डिसअपियर्ड. हे नसतंच डिसअपियर्ड झालेलं असतं. म्हणजे काही ह्याच्यामध्ये आहे काही ह्याच्यामध्ये नाही. फिश एम्फिबिया आणि रेप्टाइल मध्ये सायनस वेनसस आहे. एम्फिबिया मध्ये ओनली ट्रंकस आर्टेरियोसिस आणि सायनस वेनसस आहे. फिश मध्ये सायनस वेनसस आणि कोनस आर्टेरियोसिस आहे. आणि मॅमल मध्ये सायनस वेनसस इज कम्प्लिटली डिसअपियर्ड. इन बर्ड इट इज कम्प्लिटली डिसअपियर्ड. ठीक आहे. सो प्रायमरी पार्ट कुठले आहेत ऑरिकल आणि वेंट्रिकल आणि सेकंडरी पार्ट आहेत सायनस वेनसस ट्रंकस आर्टेरियोसिस आणि कोनस आर्टेरियोसिस. सो लेट अस सी अबाउट द हार्ट ऑफ एम्फिबिया. एक्झाम्पल इन द फ्रॉग रन अ टाइगर. So look here. तुमच्या डायग्राम लक्षात येईल की हिअर यू ओनली सी टू चेंबर्स ऑफ ऑरिकल आणि सिंगल चेंबर ऑफ वेंट्रिकल. The auricles, two chambers of auricle separate from each other by interauricular septum. Interauricular septum. Ventricle is undivided part. ठीक है. Look here. The left chamber of auricle shows opening of pulmocutaneous aorta. Pulmocutaneous aorta. Pulmocutaneous aorta. Pulmocutaneous शब्द लक्षात घ्या. Pulmo means lung, cutaneous means skin. Amphibians मध्ये, amphibians म्हणजे काय? The animal which are able to live
in two habitat, that is in water and on a land. They are called as amphibians or amphibians. Are you getting this? याच्यामध्ये लंग रेस्पिरेशन पण आहे आणि स्किन रेस्पिरेशन पण आहे. लंगच्या माध्यमातून पल्मोनरी आणि स्किन म्हणजे क्युटेनियस रेस्पिरेशन. आणि प्युरिफाईड ब्लड जे आहे, प्युरिफाईड ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम लंग अँड स्किन अँड कलेक्टेड इन टू दी लेफ्ट चेंबर ऑफ ऑरिकल. हे लेफ्ट चेंबर आहे आणि हिअर इज द राईट चेंबर ऑफ ऑरिकल. ठीक आहे. Pulmocutaneous aorta opens into the left chamber of auricle, and in the right chamber of auricle there is single opening of sinus venosus. Sinus venosus. Sinus venosus क्या करते हैं? Sinus venosus collect deoxygenated blood from all body part. Sinus venosus collect deoxygenated blood from all body part into the right chamber of auricle. And how the sinus venous is formed? म्हणजे लक्षात घ्या तुमच्या, याचा अर्थ काय की ऑक्सिनेटेड ब्लड आणि डिऑक्सिनेटेड ब्लड, या बाजूला ऑक्सिनेटेड ब्लड आहे आणि या बाजूला डिऑक्सिनेटेड ब्लड आहे. सिंपल. नाउ लुक हियर, हाउ द sinus venous is formed. Sinus venous is formed by two precava and one post cava. It is the राईट प्रिकॅवल वेन किंवा प्रिकॅवा म्हणायचं, अँड इट इज लेफ्ट प्रिकॅवा. कलेक्ट ब्लड फ्रॉम एंटीरियर पार्ट ऑफ बॉडी अँड पोस्ट कॅवा कलेक्ट ब्लड फ्रॉम पोस्टीरियर पार्ट ऑफ बॉडी. पोस्ट कॅवा म्हणजे लक्षात घ्या, सायनस वेनस फॉर्म बाय युनियन ऑफ टू प्रिकॅवा अँड वन पोस्ट कॅवा. Two precava and one post cava. Look here, how it is formed. Look here, this is the, आता आपण डॉर्सल साइड बघतो. डॉर्सल साइड मध्ये काय होतं, डॉर्सल साइडला माझी जी राईट साइड आहे ती राईट साइड राहते. फ्रॉकचं डिसेक्शन या पद्धतीने होतं वेंट्रल साइड, त्यामुळे डिसेक्ट करताना डावी बाजू आपल्या उजव्या बाजूला येते आणि म्हणून आपण या ठिकाणी इकडं राईट प्रिकॅवा म्हणतो. तुम्ही जर बारावीला बघितलं असेल हार्ट, तर राईट हार्ट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, तसं या ठिकाणी राईट ऑरिकल आपल्याला लेफ्टला येतं. मात्र डॉर्सल साईडनं बघितलं माझ्या पाठीमागच्या, तर बरोबर या बाजूला हे राईट प्रिकॅवा, हे लेफ्ट कॅवा आणि हे पोस्ट कॅवा. These two vena cava unite together to form sinus venosus. Sinus venosus. This sinus venosus opens into the right chamber of auricle. म्हणजे लक्षात घ्या तुमच्या, सपोज दिस इज अ फ्रॉग, ह्याची डॉर्सल साइड हे हार्ट आहे, तर हार्टच्या दोन्ही बाजूला कसं आहे, या ठिकाणी या बाजूने एक सायनस वेना येतं. दिसतंय की दिसत नाही वाटत तुम्हाला, कसं दिसणार तुम्हाला? ठीक आहे, असं ते. तर हे वेंट्रल साइड, या बाजूला एक सायनस वेन असते, या बाजूला एक सायनस वेन आणि या बाजूला पोस्ट, आणि त्या तिन्ही व्हेना कॅवा एकत्र एक ओपनिंग होतं अँड दिस ओपन्स इन टू दी राईट चेंबर ऑफ ऑरिकल. इट कलेक्ट डीऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम ऑल बॉडी पार्ट, सायनस वेनस, अँड ओपन्स इन टू द राईट चेंबर ऑफ ऑरिकल. सिंपल. इकडं लेफ्ट चेंबर ऑफ ऑरिकल रिसिव्स ऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम लंग अँड स्किन, म्हणून या बाजूला असलं ऑक्सिनेटेड ब्लड आणि या बाजूला डिऑक्सिनेटेड. नाउ लुक हियर, both the auricle opens into the ventricle by auriculoventricular aperture. हे जी ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो auriculoventricular aperture into the ventricle. Are you getting this? Auriculoventricular aperture, interauricular septum, दोन ऑरिकलच्या मध्ये असतं म्हणून त्याला इंट्राऑरिकल सेप्टम म्हणतो. सिंपल. आणि मग हे दोन्ही चेंबर ऑरिकलचे वेंट्रिकल मध्ये येतात, पण या ठिकाणी लक्षात घ्या, वेंट्रिकल इज अनडिवाइडेड. Undivided part of heart shows muscular strands. याच्यामध्ये असे muscular strands असतात. These muscular strands are called as chordae tendineae, tendons. Strands असतात. These chordae tendineae attach to the inner wall of ventricle. या ventricleच्या
आतल्या वॉलला चिकटलेले असतात. ही कॉर्डिनेट टेंडिनी प्रिव्हेंट्स द एक्सपान्शन ऑफ हार्ट बियॉन्ड इट्स कॅपॅसिटी. The chordate tendon prevents the expansion of heart beyond its capacity and prevent from collapsing. Collapse होऊ देत नाही. लक्षात येते का? Collapse म्हणजे हे स्पंज सारखं काम करते. एक collapse होऊ देत नाही आणि एक्सपान्शन होऊ देत नाही. बियॉन्ड इट्स कॅपॅसिटी. नाहीतर हे जर मस्क्युलर स्टँड असतं तर काय झालं असतं, हार्ट असं मोठं फुगत गेलं असतं. पण काय करतात, दी मस्क्युलर स्टँड्स आहेत हे they are chordate tendini. This chordate tendon prevents the heart from expansion beyond its capacity. याला आपण chordate tendon, chordate tendini, tendons, chordate tendini. आणि inner lining of ventricle shows the ridges, उंचवटे असतात. We call it as columnae cornae. Columnae cornae. Columnae cornae. Columnae cornae. The inner lining of ventricle shows regions of ridges and we call it as columnae cornae. Simple. Any complication about this? इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? रोडे? हो सर. म्हणजे लक्षात घ्या तुमच्या की या पद्धतीनं प्रायमरी पार्ट कुठले झाले बघ आता, ऑरिकल आणि वेंट्रिकल, आणि सेकंडरी पार्ट कुठला, सायनस वेनसस. टू प्रिकॅवा अँड वन पोस्ट कॅवा युनाइट टुगेदर फॉर्मिंग सायनस वेनसस. सायनस वेनसस ओपन्स इनटू दी राईट चेंबर ऑफ ऑरिकल बाय सिंगल ओपनिंग. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. काय बदल होतात? मी आता या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला जो एक भाग शिकायचा आहे एमपीबीए मध्ये, ट्रंक सार्टेरियसिस, तो कसा असतो तो नंतर बघू. पण व्हॉट आर द मॉडिफिकेशन्स टेक्स प्लेस or occurs in the heart of animal during evolutionary process. काय झालेले आहेत बदल बघा. एमपीबीए मध्ये फिश मध्ये किती चेंबर आहेत? दोनच चेंबर आहेत, सिंगल ऑरिकल अँड सिंगल वेंट्रिकल. एमपीबीए मध्ये 2 ऑरिकल अँड सिंगल वेंट्रिकल. रेप्टाइल मध्ये काय होतं पहा, लक्षात घ्या. these are the trick. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम इज इनकम्प्लीट डेव्हलप, कंप्लीट डेव्हलप झालेलं नसतं. दुसऱ्या बद्दल काय होतं, इन केस ऑफ रेप्टाइल द सायनस वेनसस स्प्लिट्स इनटू 2 सेपरेट ओपनिंग. एमपीबीए मध्ये एक आहे, रेप्टाइल मध्ये काय होते, इन केस ऑफ रेप्टाइल द सायनस वेनसस स्प्लिट्स इनटू 2 सेपरेट ओपनिंग and interventricular septum is incomplete developed. ठीक है. Now what happen in birds and mammal? In case of bird and mammal, the sinus venosus splits into 3 opening, म्हणजे completely disabled. हे जे sinus venous जे आहेत या 2 प्रिकॅवा आणि 1 पोस्ट कॅवा सेपरेट ओपनिंग या ह्याच्या ऑरिकल मध्ये. आणि दुसऱ्या बद्दल काय होतं, हा इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम जो आहे तो काय होतो, कंप्लीट डेव्हलप. किती चेंबर झाले बघ, 4 चेंबर. डिफरन्स काय आहे लक्षात घ्या तुमच्या, सायनस वेनस मध्ये फरक होता आणि इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये फरक. हे ओपनिंग आहे. आपल्याला माहिती आहे की एम्फिबियन्स आर द एबल टू लिव्ह इन वॉटर एज वेल एज ऑन लँड, आणि म्हणून आपण पल्मोनर क्युटिनस म्हणतो. पण फ्रॉम रेप्टाइल टू मॅमल वी कॉल इट एज पल्मोनरी ॲव्हॉल्ट. फक्त हवेतच रेस्पिरेशन होतं. माणूस जातो, एखादा प्राणी आहे पाण्यातून श्वास घेतो, पाण्यात श्वास घेत नाही, श्वास कोंडून खाली जातात आणि ठराविक वेळ राहतात, पुन्हा बाहेर येतात. त्यांना नाकानं लंगणं श्वास घ्यावा लागतो, म्हणून ते आपण पल्मोनरी ॲव्हॉल्ट म्हणतो. एम्फिबियामध्ये तसं नाही. एम्फिबियामध्ये हवेत असले, जमिनी असले तरी रेस्पिरेशन करू शकतात, आणि पाण्यात असले स्किनच्या साहाय्याने काय करतात, रेस्पिरेशन करतात. मॅमल किंवा बर्डला किंवा रेप्टाइलला ते पॉसिबल नाही, आणि म्हणून आपण याला म्हणतो पल्मोनरी ॲव्हॉल्ट. हे फरक आहे. दीज आर सम ट्रिक regarding the evolution process or comparative study of heart. हे लक्षात आलं ट्रिक तुमच्या? येस. सुतार लक्षात आलं का तुमच्या? मोहिनी सुतार? येस सर. हे लक्षात आलं पाहिजे. अलदर लक्षात आलं का? हो म्हणतायत. ठीक आहे. सुजाता कदम पण म्हणतायत हो. जस्ट होल्ड.
मला कोणतरी काही चेंजेस होतात आणि हे चेंजेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. किती ऑब्जेक्टिव्ह तुमच्याकडे समोर आत्ताच्या या झालेल्या याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल किती जातात समोर ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत तुम्हाला वेगळं पडणार याच्यामध्ये ट्रिक आहे. सो मॅमल मध्ये, रेप्टाईल मध्ये आणि बर्ड मध्ये, सो अँफिबिया मध्ये काय फरक लक्षात आला तुमच्या? हे दोन झालं इंटरव्हेक्टिव्ह सेप्टम इनकम्प्लीट झाला, इट इज रेप्टाईल. पण जर हे कम्प्लीट असेल आणि या ठिकाणी 3 सेप्टम असेल, इट इज अ हार्ट ऑफ बर्ड ऑर मॅमल. बर्ड ऑर मॅमल सेम हार्ट आहे स्ट्रक्चर, थोडा फरक आहे. तो काय तुम्ही पुढे सांगणार. इफ देयर इज प्रेझेंट 2 सेपरेट स्लिट्स and interventricular septum is incomplete developed, it is heart of reptile. When interventricular septum is completely disappeared and there are 3 septum opening, it is heart of amphibia. And if एकच ओपनिंग आता, it is heart of amphibia. आणि जर हे 3 सेपरेट ओपनिंग असतील, interventricular septum जर असेल, then it is heart of bird or mammal. ठीक आहे. Are you getting this? लक्षात आलं का? काय शंका याच्या संदर्भामध्ये?